हां विद्यार्थी मित्रो, आता आपला तासिका क्रमांक आता आपला 12वा तासिक चालू आहे. ओरिजिन ऑफ लाईफ या धड्यामध्ये जीवाची उत्पत्ती जी आपण या ठिकाणी बघितलेला आहे. बरोबर आहे, लक्षात आलं काय म्हणतो. आता मग आणखीन एक सूचना याच्यामध्ये ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ लाईफ या धड्यामध्ये आपण या ठिकाणी आता काय बघणार आहोत. आता 12वा तासिक आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता 12व्या तासिकेमध्ये ह्युमन इव्होल्यूशन हा भाग मी तुम्हाला शिकवणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक कल्पना दिली होती मी, हे तुम्ही लक्षात ठेवा. मी तुमची ऑनलाईन परीक्षा घेणार आहे. बरोबर आहे. आता हा धडा संपल्यानंतर मी तुमची परीक्षा घेणार आहे. बरोबर आहे. असं पाहिलं तर आपले हे 5 धडे होतात. किती धडे होतात? 5 धडे. आणि हा धडा संपल्यानंतर याची परीक्षा घेतल्यानंतर सुरुवातीच्या पहिल्या धड्यापासून तुम्हाला वेळ देतो मी. बरोबर आहे. 1-1, 2-2, 3-3 दिवसाचा वेळ देतो. ते चॅप्टर तुम्ही तर बघा, परत आणखीन बघा. अगोदर तुम्ही बघितलेलं आहे, तुम्हाला तर मी समजून दिलेले आहे. नाही तुम्हाला आणखीन जर समजलं असेल तर मला प्रश्न विचारा, त्याचेही उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देऊन समजून देतो. याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला कल्पना देतो. हे प्रश्न तर सोडून द्या, आणखीन तुम्हाला जर हे चॅप्टर पुन्हा पुन्हा तुम्हाला जर बघायचं असेल तर आपलं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर अकबर बायोलॉजी. तिथे जर तुम्ही गेलात तर त्या चॅनलवर तिथं आपल्याच सर्व तासिका क्रमाने तुम्हाला दिसून येते. जिथे पिरियड नंबर 1 जर असं लिहिलं असेल की समजायचं तिथून आपला नवीन धडा सुरू झाला. हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता मी या ठिकाणी तुम्हाला हा भाग शिकवतो, ह्युमन इव्होल्यूशन. हा इंटरेस्टिंग भाग आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये ह्युमन इव्होल्यूशन म्हणजे मानवी उत्क्रांती. आता बघा, लक्षात घ्या, मानवी उत्क्रांती हा शब्द या ठिकाणी इथे कसा उपयोगात आणला गेला हे थोडीशी तुम्हाला कल्पना देतो. तुम्हाला अगोदर माहिती आहे की पृथ्वीवर सुरुवातीला आपण पृथ्वी कशी तयार झाली ते बघितलं आपण. पृथ्वीवर सजीव सृष्टी कशी तयार झाली ते आपण बघितलेलं आहे. सर्वात अगोदर पृथ्वीवर त्या ठिकाणी एक पेशी प्राणी कसे तयार झाले ते आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे. मग एक पेशीपासून बहुपेशी कसं, हे अगोदर पृथ्वीचं सजीव सृष्टी कशी तयार झाली हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय बघायचं आहे? ह्युमन इव्होल्यूशन, मानवी उत्क्रांती. माणूस कसा तयार झाला. आपल्याला माहीत आहे की मानवाला आज आपण या ठिकाणी असं म्हणतो की माकडांना आपण म्हणतो मानवाची पूर्वज आहेत म्हणतो. माकडांना काय म्हणतो? माणसाचे पूर्वज कोणाला म्हणतो आपण? माकड जात जी आहे, चिंपांजी, गोरिला, हे जे काही वेगवेगळ्या ज्या जाती आहेत यांना आपण काय म्हणतो या ठिकाणी? त्यांना मानवाचे पूर्वज आपण म्हणतो. असं का म्हटलेलं आहे? त्याचं कारण काय की पूर्वीचा माणूस कसा होता त्याचे स्केलेटनचे पुरावे मिळालेले आहेत. हाडं, ओझरती माहिती सांगतो, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये डिटेल शब्द जशी पुस्तकामध्ये आहेत त्या पद्धतीने तुम्हाला दाखवून देतो. लक्षात आलं. आता बघा, याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मानवाला असं का उत्क्रांती म्हणजे माकडच का म्हणतो? त्याचं कारण असं आहे, दुसरे प्राणी का म्हणत नाहीत? कारण माकडामध्ये माकडांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. अपी आहे, गोरिला आहे, गिब्बन आहे, चिंपांजी आहे, आणखीन असे खूप आहेत. इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये यांच्यामध्ये मानवासारखं साम्यपणा आहे. मग बॉडी कॅरेक्टर असतील किंवा ब्रेनचं स्किल वापरण्याचं कौशल्य असेल, हे सगळ्या गोष्टी म्हणून आपण मानवाला पूर्वज समजतो. आता त्याचं कारण असं आहे की पूर्वीचा मानव माकडासारखा होता आपण या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. लक्षात आलं काय सांगितलेलं आहे? पूर्वीचा मानव माकडासारखा होता असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. का तर त्याचे पुरावे आज आपल्याला मिळालेले आहेत. मानवाचे स्केलेटन मिळालेले आहेत.
काही स्केलेटन असे होते की बघा, ते स्केलेटन ते हाडांचे सांचे ज्याला आपण म्हणतो, हाडांचे हात पाय डोकं स्कल वगैरे जे आहेत, आज तो स्केलेटन जर आज मॅच करून जर बघितलं आपण, मॅच लावून बघितलं कुणाला जुळतं, हे माकडालाही जुळत नाही आणि मानवालाही जुळत नाही. मग आता ह्याचं जर आपण रिकन्स्ट्रक्शन जर केलं, बरोबर, कॅम्प्युटरला ही माहिती दिली, तिथं डोक्याचा असा भाग आहे, चपटा आहे, डोकं हात पाय एवढे असे तसे अशी मानून दिली, तर कॅम्प्युटर काय तो प्राणी कसा होता तो हुबेहूब काढून दाखवत आहे. तसंच जसं की उदाहरण, जसं डायनोसरसारखं, डायनोसर आज अस्तित्वात नाही, डायनोसरची स्केलेटनची माहिती कॅम्प्युटरला दिली, तर कॅम्प्युटरनं काय केलं, डायनोसर मग कसा असू शकेल ते पूर्ण चित्र त्यांना दाखवून दिलं. तसंच आहे ते स्केलेटन, तर कशा पद्धतीचं होतं ते, तो स्केलेटन तशा पद्धतीचा होता, तो स्केलेटन त्या ठिकाणी मानवाला सूट होत नव्हता आणि माकडांनाही होत नव्हता. आणि आज जर तसं जर बघितलं तर पृथ्वीतला तसा प्रकारचा प्राणीच नाही. मग ते मात्र जेवढा जुना प्राणी तसं स्केलेटन होतं, जे जुनं स्केलेटन होतं त्यानं काय करत होतं की मानवापेक्षा माकडांचे गुणधर्म ते स्केलेटन जास्त दाखवत होतं, विशिष्ट वेगवेगळ्या कालावधीमध्ये. बरोबर आहे. म्हणजे समजा अगोदर कसं आहे, 90% माकडासारखे दाखवून आले त्यानं कॅरेक्टर, तो स्केलेटन, आणि माणसासारखे 10%. लक्षात घ्या, हा मुद्दा, या पूर्ण धड्याचा तर मी जे शिकवणार आहे ह्युमन स्केल, त्याचं ते सारांश आहे. किती टक्के दाखवून आले त्या ठिकाणी, 90% माकडांसारखे गुणधर्म आणि 10% किती, माणसासारखे. बघा, त्याच्यानंतर असे स्केलेटन सापडले, 80% माकडाचे दाखवून आले, 20% माणसाचे गुणधर्म दाखवून आले. बरोबर आहे. आता तुम्हाला निष्कर्षावर यायचं आहे. आता मी त्याच्यानंतर आणखीन स्केलेटन सापडले, नंतर 70% माकडाचे दाखवून आले, 30% माणसाचे दाखवून आले. झाला. त्याच्यानंतर आणखीन स्केलेटन सापडले, ते मग ते 50% माणसाचं दाखवून आले, माकडाचं दाखवून आले, 50% माणसाचं दाखवून आले. त्याच्यानंतर काही स्केलेटन असे सापडले, तो स्केलेटनचा साचा, बरोबर आहे, 60% माकडाचे सारखं दाखवून आले आणि 40% माणसासारखं. त्याच्यानंतर आणखीन काही स्केलेटन सापडले, बरोबर आहे, आणि 30% माकडासारखं दाखवून आले आणि 70% माणसासारखं दाखवून आले. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी 80, आता काय या ठिकाणी, मग त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी 20% माकडासारखं दाखवून आले आणि 80% माणसासारखं दाखवून आले. त्याच्यानंतर आणखीन काही स्केलेटन सापडले, 10% माकडासारखं दाखवून आले तो स्केलेटन आणि 80% किंवा 90% माणसासारखं दाखवून आले. त्याचं आता काय, याच्यावर निष्कर्ष काय काढणार तुम्ही सांगा बरं, तुम्ही काय निष्कर्ष काढणार? अगोदर जे स्केलेटन होता जुना जेवढा, तर तो प्राचीन होता आणि माकडासारखेच गुणधर्म त्याचे शरीरामध्ये, त्याचे बॉडीचे पार्ट्स आहेत, डोक्यांचा रचना, हातांची रचना, पाठीचे मणके वगैरे, हे सगळे जे काही माकडांचे. म्हणजे याचा अर्थ असा, नंतर हळूहळू काऊल आले, माकडाचे किंवा माणसासारखं दिसू लागले त्यांना जास्त, पण 100% माणसासारखं नाही. आणि अगोदरचंही माकडासारखं म्हणलं तर 100% माकड नाही. म्हणजे याचा अर्थ असा की आजचा जो मानव आहे तो माकडापासून विकसित होत होत इथपर्यंत आलेला आहे, हा निष्कर्ष निघतो. हे पक्का लक्षात घेईन. हे तुमच्या पुस्तकात हे नाही, पण तुम्हाला मी समजून देण्यासाठी सांगितलं मी तुम्हाला. लक्षात आलं? चला, आता आपण या पुस्तकातलं या ठिकाणी आपण विचार करूया. संबंध भाग असं या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळं लक्षात येईल. बघा या ठिकाणी पुस्तकामध्ये काय आहे, तुम्ही समोर पुस्तक ठेवा, त्याच्यामध्ये या ठिकाणी वाचा. त्याच्यामध्ये मी सांगतो ते यूज युअर ब्रेन पॉवर, डोक्याचं तुम्ही वापर करा म्हणतंय. सिन्स युअर अर्लियर स्कूल डेज यू हॅव बीन सॉल्विंग द मिस्ट्रीज अँड पझल्स लेबल ॲज यूज ऑफ ब्रेन पॉवर. बघा, तुमच्या लहान वयापासून, शाळेच्या जीवनापासून यू हॅव सॉल्विंग तुम्ही हे सोडवत आलेलं आहेत. काय? मिस्ट्रीज म्हणजे गूढ, पझल म्हणजे गोंधळ. आधी गोंधळ आहे त्याचा, असा त्याचा अर्थ आहे. 100% आपण सांगू शकत नाही, परंतु ते पुराणांच्या आधारे आपण असं असू शकेल असं सांगू शकतो. लेबल्ड ॲज
use your brain power. Did you ever wonder why human brain has such a capacity? इतर प्राण्यापेक्षा मानवाच्या मेंदूची कॅपॅसिटी एवढी स्ट्रॉंग का आहे? Why and how we evolved along these lines. आता या लाईननुसार हे विकसित झालेलं आपण दाखवू शकतो. What is the extent of similarity between human, चिंपांजी आणि मंकी. आता एवढी तिची व्याप्ती अशी वाढलेली आहे. काय आहे की सिमिलरिटी बिटवीन ह्युमन, मानवामध्ये, चिंपांजीमध्ये आणि माकडामध्ये काय आहे, काय साम्यपणा आहे, काय सिमिलरिटी आहे ते आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, असा त्याचा अर्थ आहे. पुढे काय या ठिकाणी सांगतो बघा. इट हॅज बीन ट्रेस्ड दॅट, असं निदर्शनास आलेलं आहे, ह्युमन इव्होल्युशन प्रिपेअर्ड टू हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम ए ट्री ड्विलिंग श्रीव लाईक ॲनिमल. ट्री ड्विलिंग म्हणजे झाडावर भ्रमण करणारे, श्रीव म्हणजे अतिशय अतिशय काय चाणाक्ष प्राणी, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं. हे ॲनिमल. दिस प्रोसेस काय म्हणतो या ठिकाणी, दिस प्रोसेस बिगॅन इन द पॅलिओसिस इपोच. आता हे प्रक्रिया कधी घडत होती? पृथ्वी तलावरचा एक कालखंड आहे, पॅलिओसिस इपोच. आपण टाईम त्या टेबलमध्ये बघितलेलं आहे त्या ठिकाणी. वाटलं तर गरज पडली तर बघा, त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे त्या ठिकाणी. काय तो कालावधी, मग केव्हा इसवी, तो कालावधी किती, केव्हा, मिलियन्स ऑफ इयर्स वगैरे सगळं त्या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच शिकवलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. ड्युरिंग दिस पिरियड, याच पिरियडमध्ये ड्विंडलिंग फॉरेस्ट, ड्विंडलिंग फॉरेस्ट म्हणजे तेव्हापासूनच फॉरेस्ट घटत चालला होता, असा त्याचा अर्थ आहे. फॉरेस्ट फोर्स्ड आर्बोरियल मॅमल टू ॲडॅप्ट द लाईफ ऑन द लँड. मग नंतर झाडावरचं ते प्राणी जमिनीवर राहायला लागले, असा त्याचा अर्थ आहे. डिसेंड मस्ट हॅव, हे जो की उतरता क्रम आहे, मस्ट हॅव बीन ड्रायव्हिंग किंवा ड्रायव्हिंग फोर्स. फुल स्टॉप. In the following chart, it can be seen that we are most closely related to gibbon, chimpanzee, gorilla. आता हे जे काही प्राणी आहेत, गिब्बन आहे, चिंपांजी आणि गोरिला आहे, बरोबर आहे. आता गिब्बन म्हणजे लांब हाताचा असणारा वानर, बरोबर. चिंपांजी तर आपल्याला माहीतच आहे त्या ठिकाणी, आणि गोरिला ह्या सर्व माकडांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. ओके. त्याच्यानंतर आता बघा, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे ना, देर इज ए डिफरन्स ऑफ ओनली 2.5% बिटवीन DNA चिंपांजी अँड मॅन. बघा, मानवामध्ये आणि चिंपांजीमध्ये फक्त फरक किती आहे? 2.5% एवढाच फरक आहे. बाकी चिंपांजी आणि माणसामध्ये साम्यपणा खूप आहे असं म्हणते. त्याच्यानंतर मॅन व्हाईल बिटवीन मंकी अँड मॅन इज अबाउट 10%. आणि माकडामध्ये आणि माणसामध्ये फक्त 10%च फरक आहे, असा त्याचा अर्थ. लक्षात आला. हे पर्सेंटेजनुसार सांगितलं ना. चला पुढे. द मेजर इव्होल्युशनरी ट्रेंड इन द ट्रॅडिशन फ्रॉम apes टू मॅन are considered further. Special characteristics have been acquired by man in the course of evolution. आता मानवी उत्क्रांती होण्यामध्ये मानवामध्ये इतरांच्या पेक्षा जास्त विकसित असणारे काय आहेत? कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा गुणधर्म आहेत, असा त्याचा अर्थ आहे. मेजर चेंजेस दॅट took place in evolution of man include increase in size, complexity of brain and enhanced intelligence. मानवामध्ये दाखवलेलं आहे ना कोणते कोणते गुणधर्म आहेत. बुद्धिमत्तेचा गुणधर्म आहे, स्किलचा वापर करण्याचा आहे, इन्क्रीज इन क्रॅनियल कॅपिटी
मेंदूची क्रॅनियल कॅपॅसिटी वापरण्याचा आहे. बायपेडियल लोकोमोशन, 2 पायावर चालणे. अपोजिबल थंब, हा बोटांच्या अपोजिटला अंगठा असणे. बरोबर. त्याच्यानंतर इरेक्ट पॉइश्चर, ताठ चालणे. शॉर्टनिंग ऑफ फोर लिम्ब, बरोबर आहे. हँडलिम्बपेक्षा हात समोरचे छोटे होणे, बरोबर आहे. हे सगळे पूर्ण गुणधर्म काय आहेत, हे उत्क्रांतीचे आहेत असा त्याचा अर्थ आहे. बघा, तरी आणखीन पुढे त्या ठिकाणी दिलेले ते सांगतो तुम्हाला. पॉइश्चर, शॉर्टनिंग ऑफ द फोरलिंग अँड लेथनिंग म्हणजे लांब लचक. लेथनिंग ऑफ हिंड लिम्ब अँड डेव्हलपमेंट ऑफ चीन म्हणजे बोलायचं विकसित करणे. त्याच्यानंतर बॉर्डनिंग ऑफ पेल्विक गर्डलचं जे काही भाग आहे, जो कमरेखालचा ज्याला आपण म्हणतो त्याला पेल्विक गर्डल म्हणतो, तो कसा होतो, ब्रॉड, बरोबर आहे. डेव्हलपमेंट ऑफ लुंबार कर्वेचर म्हणजे लुंबार कमरेचा खालचा जो भाग ज्याला आपण लुंबार, तो कर्व असल्यासारखा आहे. सोशल अँड कल्चर डेव्हलपमेंट, मग नंतर काय, सोशल सामाजिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या डेव्हलपमेंट झालेलं आहे. काय झालेलं आहे, आर्टिक्युलेटेड स्पीच, बोलायला शिकले, बरोबर आहे. आर्ट, कला, डेव्हलपमेंट ऑफ टूल, बघा. मग नंतर काय करायला लागलं, त्या ठिकाणी साधनं कामासाठी कोणते, तर ते विकसित करायला लागले असा त्याचा अर्थ आहे. आता इथे एक चार्ट दिलेला आहे. हे चार्ट या ठिकाणी आता बघा, या ठिकाणी काय दर्शवतं ते. आता बघा, मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी. मॅमल म्हणजे काय, सस्तन प्राणी. आता ह्याचे 3 भाग पडलेले आहेत. मार्सोपियल, पावचुड मॅमल्स. पावचुड म्हणजे पोटामध्ये पिशवी असणे, तो पिल्ली त्या ठिकाणी खेळत येतो आणि त्या पिशवीमध्ये बसतो, बरोबर, तसं पावचुडस मॅमल्स. त्याच्यानंतर मोनोट्रिम्स, बरोबर आहे. एग लेइंग ॲनिमल, अंडी देणारा प्राणी, बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी इथुरियन्स, प्लेस्ड किंवा प्लासेंटल मॅमल्स. प्लासेंटा म्हणजे मातेच्या गर्भाशयामध्ये जीव तयार होत असते, तो त्या प्लासेंटाद्वारे त्याला अन्न पुरवठा होतो असा त्याचा अर्थ. ओके. त्याच्यानंतर युथेरियन्स, आता त्याचं त्या ठिकाणी बघा ग्रुप पडलेले, ऑर्डर आहे प्रायमेट्स, बरोबर आहे. त्या एक ग्रुपचं नाव त्या ठिकाणी प्रायमेट्स वगैरे काय ऑर्डर, तर ते प्रायमेट. त्याच्यानंतर सब ऑर्डर प्रोसिमी, बरोबर आहे. आता प्रोसिमी एक प्राण्यांचं ग्रुप आहे, त्याच्यापासून लेमोर आणि टार्सर हे विकसित होतात, असा विकसित आले होते, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर युथेरियन प्लासेंटल मॅमल्स, ऑर्डर प्रायमेट्स, त्याच्यामध्ये सब ऑर्डर अँथ्रोपोडिया, बघा हे अँथ्रोपोडिया झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा, ऑर्डर प्रायमेट्सपासूनच त्या ठिकाणी काय झालेलं आहे, सब ऑर्डर प्रोसिमी हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर लेंगूर, टार्सल हे कॅरेक्टरिस्टिक्स मिळालेले आहेत. न्यू वर्ल्ड मंकी आणि त्याच्यानंतर ओल्ड वर्ल्ड मंकी, होमिनिडिया, टार्सल, ग्रेट ॲप, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा खाली होमिनिडी, बरोबर, त्याच्यापासून नंतर बांध करून खाली सुद्धा गेलेलं आहे. अगोदर जे आहे ते आपण बघू. पेंजिडी, सेमी आर्बोरियल अपेस, गोरिला, चिंपांजी, ग्नॅथस. आणि त्याच्यानंतर हॅलो बेटाईड म्हणजे त्याच्यामध्ये आर्बोरियल अपिच गिबन असा जातात. ओके, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, इथे टाईम टेबल वगैरे हे सगळं पूर्ण टेबल दिलेलं आहे. इथे कशाचा टेबल दिलेला आहे, या ठिकाणी ह्युमन इव्होल्युशनचा पूर्ण टेबल या ठिकाणी दिलेला आहे, बरोबर आहे. तर मला असं वाटतं की हे टेबल आपण नंतरच्या पिरियडमध्ये आपण बघून घेऊ, कारण इथे आपण या ठिकाणी याला